नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या जाहीर सभेचं आयोजन, सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली चौफेर टीका। रत्ना धबधबा इथे आदिवासींचा दसरा मेळावा संपन्न, अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचा कडेलोट करू, अशोक भांगरेंचा इशारा। निवासा फाटा इथे महाराजस्व अभियानाअंतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन, लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं करण्यात आले वाटप। आणि शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली इथे आनंद ऋषी पर्यटन केंद्र पर्यटकांना करते आकर्षित। सी24 तासचा स्पेशल रिपोर्ट। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषध उपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अहमदनगर येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या प्रांगणामध्ये शिवसेनेच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीकेची झोड उठवत सरकारला लक्ष्य केलंय। राज्यामधील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाहीये, त्यामुळे भाजपनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केलाय असा आरोप सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय। मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। धार्मिक राजकारण करून घरं पेटवण्याचे काम भाजप करत आहे। आम्ही सरकारचा विरोध करत नसून फक्त जनतेची बाजू मांडतोय। केंद्र सरकारनं अनेक वचनं दिली होती, सर्व जुमला असल्याचं सांगताय, मग राम मंदिर हा पण जुमला होता का असं म्हणत राम मंदिर जुमला होता असं जाहीर करा आणि निवडणूक लढवा। राम मंदिरासाठी सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत। रामाची शपथ घेऊन राम मंदिर उभारू असं देखील ठाकरे म्हणालेत। दरम्यान आजच्या सभेमध्ये शिवसेनेनं राम मुद्दा घेतल्याचं प्रखरतेनं जाणवत होतं। स्टेजवरती राम सत्कार करताना राम आणि भाषणात देखील अनेकदा राम मंदिर असा मुद्दा मांडताना उद्धव ठाकरे दिसलेत। अहमदनगर येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या प्रांगणामधील जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं खोटं आश्वासन सरकार देत आहे। कायदा करून राम मंदिराचा मुद्दा सोडवा अशी शिवसेनेची भूमिका होती, तीच मोहन भागवत यांनी मांडल्यामुळे त्यांचे आभार त्यांनी मानलेत। राम मंदिरासाठी सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत असं देखील ठाकरे म्हणालेत। रामाची शपथ घेऊन राम मंदिर उभारू। राज्यामध्ये सध्या दुष्काळ पडलाय, प्यायला पाणी नाहीये आणि सरकार घोषणांचा पाऊस मात्र पाडतंय आणि घरपोच दारू पाठवतंय। अहमदनगरमधील गुंडागिरी संपवायची असेल तर आम्हाला सांगा, गुंडागिरी आम्ही संपवू असा विश्वास देखील ठाकरेंनी व्यक्त केलाय। विष्णूच्या 11व्या अवताराचं तिथं मजबूत सरकार आहे। शिवसेना सत्तेतून बाहेर का नाही पडत? बाहेर पडली तरी काही त्याने होत नाही। चंद्रबाबू बाहेर पडले, काय कुठे काय झालं? एवढं मजबूत सरकार असताना सुद्धा जर राम मंदिर बनवू शकत कसा आलं? बरं, जे आम्ही बोलतोय स्वतः मोहनजी भागवत बोलत, मी मोहन भागवतांना खास धन्यवाद देतो।
की आपल्या निदान हिंदुत्वावरती आपले विचार मिळतायत जुळतायत, आम्ही जे बोलतो तुम्हाला पटतंय आणि तेच तुम्ही बोलता. हिंदुत्वावरती मी कोणावरती टीका नाही करणार. अगदी संघाने जरी शिवसेनेची भूमिका घेतली तरी मी त्यांना धन्यवाद देईन की कोणीतरी आमच्या सोबत येणारा आहे, भगव्याचे आम राखणारा कोणतरी आहे. म्हणून मी मोहनजीला धन्यवाद देतो की जी मागणी आम्ही केली की तुम्ही कायदा बनवा आणि राम मंदिर बनवा, कायदा करा तिकडे आणि राम मंदिर बांधा, बघा ना आम्ही येतो सोबत तुमच्या. तमाम शिवसैनिक तुमच्या सोबत उभा आहे, माझे खासदार शिवसेनेचे तुमच्या सोबत उभे राहतील. आणा करा कायदा आणि बनूया राम मंदिर आपण. पण तरी देखील त्यांच्यात कोणी काय करत नाही. मग एकदा मी स्वतः तिकडे अयोध्येत जातोय की एकदा बोला काहीतरी, रामाची शपथ घेऊन बोला की हे बोललो होतं मी खरं बोललो का खोटं बोललो. बोला मी जातो, तुम्ही सगळे या, सगळे तुम्ही नाही तर गर्दी भयंकर होईल. हे एक सत्ताधारी सत्तेत बसले ते आणि रामाची शपथ घेऊन सांगा की आम्ही राम मंदिर बनवतोय. कोर्टाने दिलेले निर्णय तुम्ही इतर व्याप्तीमध्ये वळवू शकता, तुम्हाला निर्णयाची वाट का बघता. काय निर्णय जे कोर्टाने दिले ते तुम्ही बाजूला केले आणि लोकसभेमध्ये सर्वांमध्ये ते कायदा करून तो निर्णय बदलून टाकला तुम्ही. मग कशाची वाट बघता तुम्ही, करा ना कायदा. 370 कलम का थांबलात तुम्ही, राम मंदिर का थांबलात तुम्ही. म्हणजे रोजच्या आमचे रोजीरोटीचे जे काय प्रश्न आहेत तेही तुम्ही सोडवत नाही. भावनात्मक जी काय आग लावून ठेवले ती सुद्धा तुम्ही विझवत नाही. बरं आता हा जो काही दुष्काळ पसरत चाललेला आहे, नोव्हेंबर अजून संपतोय, आपला ऑक्टोबर मध्येही हालत आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पासून जून जुलै कधी पाऊस पडेल माहिती नाही. आज जर काही हालत असेल तर पुढच्या पावसाळ्याची वाट बघेपर्यंत आपली काय कल्पना केली तरी. पण सगळे पक्ष कामाला लागले. निवडणुका जिंकायच्या 2019च्या आम्हीच मुख्यमंत्री होणार, आम्हीच पंतप्रधान होणार. पण ही लोक काय नुसती पाणी करत मरणार. कोण देणार ह्यांना पाणी, कोण देणार ह्यांची चूल पेटवून. मराठा समाज रस्त्यावरती उतरला, आरक्षण पाहिजे, धनगर समाज उतरलेला आहे, इतर जाती जमाती सगळ्या उतरलेल्या आहेत. का नाही मी त्यांना पाठिंबा द्यायचा. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, महादेव कोळी आहे, जंगम आहे, सगळे आहे. जर का शिवसेना प्रमुखांची भूमिका तुम्हाला मान्य नसेल आर्थिक निकषाची, ठेवा बाजूला. पण जे शिवसेना प्रमुख बोलले होते की प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका, तो विचार तुम्हाला पटत नसेल तर झाला तोही सोडून द्या. पण ते जे काय कोणत्याही जातीचं पोट असेल ते भरणार आहात की नाही तुम्ही. निकष काही लावा, मराठा असेल मराठा म्हणून लावा, धनगर असेल धनगर म्हणून लावा. आणि म्हणून मी जसं मराठा समाजाच्या बाजूने उतरलेलो आहे तसंच धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही शिवसेनेची भूमिका घेऊन शकतो. याचा अर्थ दुसऱ्यांना कोणाला दिल्या त्यांच्या ताटातलं काढून काही नको. पण जसं टक्केवारी वाढवून तुम्ही मराठा समाज असेल आणखी इतर असेल त्यांना तुम्ही देणार आहात, एकदा काय तो निर्णय घ्या. पण सगळ्यांना सुखा समाधानाने 2 भात तरी खायला द्या. नका लावून त्यांच्या घरावरती सोन्याची कवलं, पण निदान घरातली चूल तरी पेटवा. तुम्ही धार्मिक लढे उभे करून जातीपातीमध्ये विष घालून घरं पेटवून टाकता. अरे घरं पेटवणं, मी अनेकदा बोलले की घरं पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवणं कठीण असतं. चूल पेटवा चूल. जर तुम्हाला प्रचार करायला येण्याची गरजच नाही, लोक स्वतःहून घरात उठून येऊन तुम्हाला मतदान करून पुन्हा डोक्यावरती घेतील. आणि आज तुम्ही इकडे बहुसंख्य कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात. मला तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत, जसं तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षा आहे तशा मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांनी माझ्या शिवसेनेकडे काय करायचं करणार तुम्ही. देशची जबाबदारी पार पाडणार. मग एक काम करायचं, मी तुम्हाला जे काम देतो, मी या सगळ्यांचा पिच्छा पुरवलेला आहे सगळ्यांचा की मला गट प्रमुख पाहिजेत. मतदार यादीला एक हे पहिले नेमले गेले पाहिजे. आणि या गटप्रमुखाचं काम असं की प्रत्येक गटप्रमुख एका मतदार यादीला एक आणि त्याचे सहकारी. मतदार यादीत किती मतदार असतात, 800 ते 1000 1200. आपण 1000 धरले तर घरं किती झाली, साधारण 4चं एक कुटुंब आपण सरासरी धरू, बरोबर ना ताई. मग घरं किती झाली 250 ते 300. मग अरे तुम्ही वाघाचे बच्चे एका गटप्रमुखाला आणि सहकार्याने 250 घरं सांभाळता नाही येणार, संपर्क नाही करता येणार. जे आम्ही तुम्हाला सांगतो आता घराघरात पोहोचा, घरात जाऊन मला मोबाईल नाही लावायचा. उद्योगी आम्ही यांच्या घरात पोहोचलो, आता काय तसं नाही.
जे मी तुम्हाला सांगतोय ना ते फार महत्वाचं आहे. दुष्काळ तर आहेच, पाणी नाहीये, पण आता तुम्ही म्हणताय, मी म्हणतो दुष्काळ कुठे? पाऊस भरपूर पडतोय. कसला पाऊस? थापांचा पाऊस, योजनांचा पाऊस पडतोय की नाही पडत? उज्ज्वला योजना 5 कोटी, आणखी 2 महिन्यात 10 कोटी होतील. माझ्या माता भगिनींना त्याचा लाभ मिळाला. किती जणींना लाभ मिळालाय उज्ज्वला योजना? नाही, आपलं उघड द्या. ज्यांना मिळालं असेल प्रामाणिकपणे हात वर करा. मला खोटं नाही बोलायचं. तुमच्या घरात कोणाला मिळालंय उज्ज्वला योजना? काय माहितीये? हे पेपर घेऊन मी मुद्दामून आलो. हा आजचा पेपर आहे आणि सामना नाहीये. सकाळ आहे, सकाळ. सकाळी प्रकाश पडलाय चांगला. त्याच्यामध्ये ही योजना त्यांनी दिली, उज्ज्वला गॅस नावाचा फुगा. उज्ज्वला गॅस नावाचा फुगा. ही उज्ज्वला योजना मला अजून ते संपूर्ण वाचायचे. ही उज्ज्वला योजना त्याच्यामध्ये सबसिडी मध्ये सिलेंडर मिळतो. सबसिडी बरोबर. ही सबसिडी किती मिळते? त्या महिने ताईने दिले की 350 रुपये. पण ती 350 रुपयाची सबसिडी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अजून जमा नाही झाली. वरचे पैसे ज्याचे त्यांनी भरायचे. अनुदानित आता गॅस सिलेंडर दिलं तरी कितीला मिळतो? 850. अनुदानित मला माहित नाही कितीला मिळतो. 940. अरे असं वाटतं लिहिलं किती बोलो. 850, 940, 1000, 1200 काय? हा अनुदानित सिलेंडर हा रिफिल करू शकत नाही ही महिला. आणि तो ठराविक दिवसात रिफिल झाला नाही तर कनेक्शन कट. आता ती नियम तो काढून टाकला. पण त्याच्यात त्यांनी त्यांचं सत्य लिहिलेलं आहे की सिलेंडर तिथपर्यंत केंद्रापर्यंत न्यायचा कसा, भरून आणायचा कसा. मोबाईल नंबर घेतला, तो मोबाईल सुद्धा रिचार्ज करताना पैसे नाही, तो मोबाईल कट झाला. म्हणजे सगळे सिलेंडरचे रिकामे फुगे घेऊन काय करायचे काय? 5 कोटी महिलांना लाभ मिळाला, पण त्याची सिलेंडर, त्या गॅसची सिलेंडर भरून देणार कोण? या घोषणा ठीक आहे, पण या घोषणांचा जर का उपयोग होत नसेल तर नुसते आकडेवारी नका दाखवू आम्हाला. पण हे जे काम करायचं ते तुम्ही करायचंय. घराघरामध्ये जाऊन माझं तर म्हणणं आहे, प्रत्येक गटप्रमुखांनी मतदार यादीतली नावं घेऊन जा. प्रत्येक घरात जाऊन ताईला विचारायचं, ताई ही योजना महिलांसाठी आहे, तुला काय लाभ झाला का? नाही. दादा तुला काय झालं तर या योजनेचा नाही. मग कोण विद्यार्थी असेल, तुम्हाला काय झालं का? नाही. हे सत्य लोकांसमोर आणा. कारण जो भूलभुलैया होतोय त्याच्यामध्ये एवढ्या विचित्र पद्धतीने चाललेलं आहे की मधल्या काळामध्ये त्यांनी एक असा प्रकार केला की पंतप्रधान गोरगरिबांशी बोलतात. परवा बोलले ना, काय दादा बरे आहात, चहा बी प्यायल्यात की नाही? घरी सगळं ठीक? दादा तो मराठीत बोलले. मग तो ठीक बोलल्यानंतर काय बोलला? पण असंच एका कार्यक्रमामध्ये समोर गोरगरीब महिला बसल्या होत्या आणि पंतप्रधान टीव्हीवर बोलत होते. आणि मग त्यांनी त्या एका महिलेला विचारलं की काय कसं चाललंय? ठीक आहे म्हणजे हिंदीमध्ये बोलत होते. मग त्यांना विचारलं की शेतीचं उत्पन्न तुझं ताई किती झालं? ती म्हणाली दुप्पट झालं. दुप्पट झालं? चांगली गोष्ट आहे. तुमचं कोणाचं झालंय? पण त्या बाईचं झालेलं आहे, त्या महिलेचं झालंय, म्हणजे तुमचंही होणार. उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा. कारण त्या ताई ज्या होत्या त्या गरीब होत्या, त्या खोटं कशाला बोलतील? पण टीव्ही चॅनलवाले पण असे हुशार आहेत. त्यांनी काय केलं, अरे या महिला आहेत कोण? त्यांचा पाठपुरावा केला. त्या छत्तीसगड मधल्या एका गावातल्या होत्या. त्यांच्या घरी गेले. घरी जाऊन विचारलं की तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला होता, सहभाग घेतला होता, तुमचं शेतीचं उत्पन्न खरंच दुप्पट झालं का? कसलं काय आणि कसलं काय? मग काही शेती सगळी दाखवली की काय झालेलं नाही म्हणे. मग गावात फिरले, तुमचं कोणाचं झालंय का? सगळे बोलले असं काय नाही झालं. मग या कार्यक्रमात असं का झालं? आणि चौकशी केल्यानंतर कळलं, गावातल्या लोकांनी सांगितलं की म्हणे प्रकार असा आहे की प्रधानमंत्री येण्याच्या आधी सरकारी लोक आमच्या गावात आले. सरकारी बाबू, आपको प्रधानमंत्री से बात करनी है, आपको करनी है, आपको करनी है, आपको करनी है. हाँ करनी है, प्रधानमंत्री से बात क्यों नहीं करेंगे? तो अगर बात करनी है तो ट्रेनिंग लेनी पड़ेगी. ट्रेनिंग लेनी, क्या ट्रेनिंग लेनी है? मग त्यांनी ट्रेनिंग म्हणजे काय? हे असे प्रश्न आले तर ही अशी उत्तरं द्यायची. हे ट्रेनिंग. किती झालं उत्पन्न? आता ट्रेनिंग दिले तुम्हाला. किती झालं उत्पन्न? दुप्पट. आता त्यांचं ट्रेनिंग, माझं ट्रेनिंग चौपट झालं की नाही? अरे गाणं टीव्ही वाले कोण घेतच नाही त्यांचं काय.
हा सगळा प्रकार चाललेला आहे. मग या माता भगिनी काय म्हणतील की हे सगळं ठीक आहे, ही पण माझ्यासारखी दिसते, बाकी तुमचं राजकीय ठेवा बाजूला, पण ही बाई का खोटं बोलेल, हिचा काय संबंध, हिला काय व्हायचं का, महापौर व्हायचंय, आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय. मग ही जर त्या महिला हिचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तर थोडा वेळ द्यायला पाहिजे, उद्या आपलं पण होईल. शाहीर शेख, सी24 तास, अहमदनगर. गुजरात राज्यामध्ये परिवर्तन यात्रेच्या समारोप रॅलीला गुजरात सरकारनं परवानगी नाकारली. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं एकाच वेळी जेलभरो आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान राहुरी तालुक्यातील बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक संजय संसारे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आलंय. गुजरात राज्यामध्ये परिवर्तन यात्रेच्या समारोप रॅलीला गुजरात सरकारनं परवानगी नाकारल्यामुळे संपूर्ण देशामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं एकाच वेळी जेलभरो आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आलाय. पूर्ण भारत देशामध्ये 31 राज्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमामधून समस्त बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा काढण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्यामध्ये रिव्हरफ्रंट अहमदाबाद इथे परिवर्तन यात्रेची समारोप रॅली 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत काढण्यात येणार होती. मात्र भाजप सरकारच्या दबावाखाली येऊन प्रशासनानं समारोपीय कार्यक्रमाची परवानगी अचानकपणे रद्द केली. त्यामुळे घटनेच्या कलम 19चं उल्लंघन केल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये 31 राज्यात 550 जिल्ह्यामध्ये आणि 4000 तहसीलमध्ये सुमारे 15 लाख कार्यकर्त्यांनी एकाच वेळी सरकारच्या हुकुमशाही विरोधामध्ये जेलभरो आंदोलन केलंय. राहुरी तालुक्यात बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक संजय संसारे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी तालुक्यामध्ये अनेक संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार गणेश तळेकर आणि पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर यांना निवेदन देऊन भाजप सरकार आणि त्यांच्या तालावरती नाचणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनानं आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे, तर कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी संजय संसारे, डॉक्टर रमेश गायकवाड, मच्छिंद्र गुंड, अनुराग वर्मा, संतोष वाघमारे, सचिन पवार, विजय पवार, अब्दुल आतार, फिरोज शेख, अक्षय भालेराव, दगडू बर्डे, मच्छिंद्र पवार, विश्वास जगधणे, करण माळी, अमर सातुरे, अमोल भालेराव, युवराज पारडे, रवी पवार, विजय अडगळे आदि इथे उपस्थित होते. नाम अनुराग वर्मा, कानपुर देहात, उत्तर प्रदेश, बाम से पूर्णकालिक प्रचारक। जेल भरो आंदोलन इसलिए शुरू किया गया है कि संवैधानिक रूप से हम लोग बहुजन क्रांति मोर्चा से परिवर्तन यात्रा निकाल रहे थे गुजरात में अहमदाबाद। वहाँ उन्होंने 1 महीने पहले हम लोगों ने परमिशन ले रखी थी, लेकिन भारत सरकार की दबाव की वजह से वहाँ की सरकार ने परमिशन रद्द कर दिया गया है। बीजेपी सरकार ने परमिशन रद्द किया गया है, इसलिए हम लोगों ने जेल भरो आंदोलन शुरू किया है। हम अपने हक अधिकारों की लड़ाई लड़ते हैं भारतीय संविधान के अनुसार। हम ऐसा कोई कार्यक्रम नहीं करते हैं जो संविधान के मामले में कोई ठेस पहुँचे, और हम जो भी कार्यक्रम आगे करेंगे वो संवैधानिक नियमानुसार करेंगे। बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये परिवर्तन यात्रा निघत आहे। काही राज्यांमध्ये 8 राज्यांमध्ये सध्या वर्तमान स्थितीमध्ये 8 राज्यांमध्ये परिवर्तन यात्रा निघलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्यामध्ये गेल्या महिनाभरापासून ही रॅली गुजरात राज्यामध्ये फिरत असताना आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद या ठिकाणी या रॅलीचा समारोपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। तर या रॅलीचा समापनाचा जो कार्यक्रम होता, तर तिथल्या प्रशासनाने त्या रॅलीची परमिशन रद्द केलेली आहे। म्हणजेच आम्हाला या देशामध्ये जे घटनेने जे अधिकार दिलेले आहे, संविधानाचा कलम 19 नुसार अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम तिथल्या गुजरात सरकारने केलेलं आहे। त्याच्यामुळं आज संपूर्ण देशभरामध्ये आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जेल भरो आंदोलन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी राहुरी तहसील या ठिकाणी आम्ही सर्व बहुजन क्रांती मोर्चाचे सर्व SC ST OBC मुस्लिम मायनॉरिटी सर्व धर्म परिवर्तित कार्यकर्ते आणि संघटना या सर्वांनी या ठिकाणी जेल भरो आंदोलन केलेलं आहे।
या जेल भरो आंदोलनाचा जो उद्देश आहे की हे जे सरकार आहे इथल्या संविधानाच्या सन्मानात नसूल तर विरोधात आहे। संविधान वाचवण्याचं काम हे आपल्या नागरिकांवर जबाबदारी येऊन ठेपलेली आहे, कारण इथलं शासन आणि प्रशासन इथल्या लोकांचं आणि या संविधानाचं हनन करण्याचं काम हे करत आहे। त्याच्यामुळं बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना तसेच देशवासियांना आम्ही आवाहन करतो, संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सगळ्यांनी साथ सहयोग करावा। या ठिकाणी एवढं सांगतो। बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून देशभरामध्ये परिवर्तन यात्रा सध्या चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून गुजरातमध्ये परिवर्तन यात्रेला परवानगी काढलेली असताना तिथल्या सरकारने कुठलीही मान्यता न देता त्या ठिकाणी परिवर्तन यात्रेला रोख अडवलेला आहे आणि त्या ठिकाणची परिवर्तन यात्रा रद्द करण्यास सांगितली आहे। याचाच एक भाग म्हणून आज देशभरामध्ये आम्ही बहुजन क्रांतीच्या माध्यमातून जेल भरो आंदोलन करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून राहुरी शहरामध्ये सुद्धा आज या ठिकाणी आम्ही जेल भरो आंदोलन संदर्भात मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी24 तास राहुरी। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। रंधा धबधबा इथे तालुका आदिवासी समाज जाणीव जागृती संघर्ष समितीच्या वतीनं आदिवासींचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता। अकोल्यामध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेचा कडेलोट करू असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी दिला। धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, आदिवासी समाजामध्ये त्यांची घुसखोरी नकोय असं स्पष्ट करत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकाच एक उमेदवार देऊन तालुक्यामधील राष्ट्रवादीच्या सत्तेचा कडेलोट केल्याशिवाय आदिवासींचा घोरपडा देवीच्या प्रांगणामधनं सुरू झालेला हा यलगार शांत होणार नाही असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी दिला। रंधा धबधबा इथे तालुका आदिवासी समाज जाणीव जागृती संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या आदिवासी समाजाच्या दुसऱ्या दसरा मेळाव्यामध्ये भांगरे बोलत होते। या प्रसंगी विठ्ठल वांबोरे राजूर प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षा सुनीता भांगरे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लहामटे, मारुती लांघी उपसभापती, मारुती मेंगाळ, देवराम सामेरे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, अमित भांगरे, काशनाथ साबळे, डॉक्टर विजय पोपरे आदी इथे उपस्थित होते। चरणी आमच्या आदिवासी बांधवांचा दसरा मेळावा होत आहे। हे दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे सर्व राजकीय जोडे बाजूला सारून आम्ही सर्व आदिवासी नेते मंडळी समाज बांधव येथे एकत्र आलो। वर्षभराच्या आदिवासी बांधवांचे जे काही प्रश्न त्यांच्यावरती चर्चा झाली, वर्षभराची कार्यक्रमाची रूपरेषा ठरली। वर्षभरामध्ये दसरा मेळावा, त्यानंतर राघोजी भांगरे यांची पुण्यतिथी देवगावला आणि
आणि आदिवासी जागतिक दिन 9 तारखेला 9 ऑगस्टला जो अकोल्यात होतो, हे 3 कार्यक्रम आम्ही आदिवासी बांधवांचे जे आहे ते एकत्र येऊन करणार. त्यामध्ये राजकीय हेतू किंवा राजकीय पोळी भाजणं हे काही आमचा हेतू नाही. समाजाचे प्रश्न आजपर्यंत जे सुटले नाही ते सोडवायचे, समाजाला न्याय द्यायचा आहे. आज दुष्काळाची जी परिस्थिती आहे फार गंभीर परिस्थिती आहे, पण त्याच्यावरती अकोले तालुक्यात जे कोणी सत्ताधारी आहेत ते काही बोलत नाही आहेत आणि त्याच्यावरती आवाज उठवण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे. भविष्यामध्ये जर आम्हाला दीपावलीच्या दरम्यान आंदोलन करायची वेळ आली तरी अशोकराव भांगरे असतील, मारुतीराव मेंगळ असतील, आम्ही जे असतील, दिलीपराव असेल, मी स्वतः आणि समाजातील जेवढे काही कार्यकर्ते असतील आणि नेते मंडळी असतील, आम्ही एकत्र येऊन आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करायलाही कमी करणार नाही. कारण ह्या दुष्काळामध्ये आदिवासी बांधवांचं जीणं, अकोले तालुक्यातील शेतकरी बांधवांचं जीणं सुखकर झालं पाहिजे, या आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. गेल्या 35 वर्षांपासून तालुक्यामधील विकासाचे प्रश्न प्रलंबित होते. ते मार्गी लावण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमामधून 4 वर्षात प्रयत्न केले आहेत. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांनी तालुक्यामधील खऱ्या आदिवासींना विकासापासून दूर ठेवलाय, अशी टीका भांगरे यांनी केली आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही सर्व आदिवासी बांधव, सर्व कार्यकर्ते, नेते, सर्व घोरपडाच्या प्रांगणात आम्ही जमलो. वेगवेगळे निर्णय या ठिकाणी झाले. आरक्षणाचा मुद्दा आहे, धनगर समाजाचं जे आदिवासी समाजात अतिक्रमण होतं ते थोपवण्याचा मुद्दा आहे. आज तालुक्यात दुष्काळाचा मुद्दा आहे. हा दुष्काळ निसर्गाने आम्हाला खूप दिलं, परंतु निसर्गाने आमचं नेलं आणि जर या आदिवासी शेतकऱ्याला शेतीला पाणी जर मिळालं तर भविष्यकाळात असा दुष्काळ जाणवणार नाही. आज भाताची पिकाची खूप वाईट अवस्था आहे. 20% सुद्धा भाताचं पीक आलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडं सर्व कार्यकर्ते निवेदन देणार आहोत. सर्व आमचे शिष्टमंडळ जाणार आहे आणि त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की आमचा हा अकोला तालुका दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. जर दिपावळीपर्यंत हा दुष्काळ जाहीर झाला नाही तर निवडण्याचा ताबा हा आदिवासी समाज घेईल आणि मग त्या आंदोलनात आम्ही 2 मागण्या आमच्या मांडू. एक तर अकोला तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि दुसरी मागणी आदिवासी शेतकऱ्याला पाणी परवानगी मिळाली पाहिजे. दरम्यान यावेळी अमित भांगरे म्हणाले की पिचडांनी 30 वर्ष सत्ता भोगून देखील तालुका शिक्षण आणि रोजगारापासून वंचित ठेवलाय. रस्त्यामध्ये खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे. माजी मंत्री पिचड यांनी शासनाच्या पर्यटनासाठी आलेला 30 कोटींचा निधी शेजारच्या नाशिक जिल्ह्याला दिला आहे आणि तालुका विकास कामांपासून वंचित ठेवलाय. एकाच एक उमेदवार देऊन पिचड यांच्या साम्राज्याचा अस्त करण्यासाठी एकीची मूठ घट्ट करा, असं आवाहन त्यांनी केलंय. मेळाव्यानिमित्त तालुक्यातील पूर्ण आदिवासी समाज एकत्र आला. सर्व पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आज समाज पूर्ण एकत्र गोळा झाला. तर माझी कळकळीची एकच विनंती की समाजाने असं सातत्याने एकत्र येऊन ज्यावेळेस समाजावर अन्याय होत असेल, ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा येईल त्यावेळेस असा समाज एकत्र येऊन आम्ही त्याच्या विरोधात उभं राहू. यावेळी डॉक्टर लहामटे, मारुती मेंगाळ, मंगळा पटेकर, मारुती गव्हाले, चंदू कोकटरे, मुरलीधर भांगरे, पांडुरंग गीते, देवराम येडे यांची भाषणे झाली आहेत. तर यावेळी काशीनाथ साबळे यांनी सर्वांचे आभार मानलेत. सचिन खरात, ती24 तास, अकोले. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी इथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या बरोबरील मुलांनी मिरवणुकीमध्ये गोंधळ घातला, तर महिलांना देखील शिवीगाळ केली आहे. तसे ढोल ताशा पथकामधील आदिवासी समाजातील मुलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भातील तक्रार मनसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथील महिला बचत गट आणि आदर्श प्रतिष्ठान नवरात्र उत्सव यांच्या माध्यमामधून बसवण्यात आलेल्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अडथळा आणण्यासाठी गावामधलेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जयसिंग तोत्रे आणि काही समाजकंटकांनी चौकामध्ये वाढदिवस साजरा करण्यावरून वाद घातला आणि विसर्जन मिरवणूक बंद पाडली आहे. तोत्रे यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर रोजी झालेला असताना देखील त्यांनी विसर्जन मिरवणुकीच्याच म्हणजे 18 तारखेला चौकामध्ये वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट धरला.
त्यावेळी प्रतिष्ठाननंही त्यांना सहकार्य करत वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्धा तास दिला, परंतु विसर्जन मिरवणूक बंद पाडण्याचा उद्देश असल्यामुळे तोत्रे यांनी वाढदिवस साजरा करून देखील मिरवणुकीमध्ये ढोल ताशा वाजवणाऱ्या मुलांवरती अरेरावी करत तुम्ही ढोल वाजवू नका, माझा वाढदिवस आहे, फक्त डीजेच वाजणार असं म्हणत देवीच्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा वाजवणाऱ्या मतेवाडी येथील काही पथकातील मुलांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली आहे आणि त्यांच्याजवळील ढोल ताशा इत्यादी साहित्यांची मोडतोड केली आहे. दरम्यान यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मंडळामधील महिलांना देखील तोत्रे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मुलांनी शिवीगाळ केली आहे. याबाबत जितेंद्र सीताराम म्हाळुंगे यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र तोत्रे याच्यासह 29 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुरवंडी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतेवाडी येथील आदिवासी कोळी समाजाच्या लोकांनी दुसऱ्या पॅनलला मतदान केलं. या कारणामुळे येथील आदिवासी समाजाच्या लोकांना तुम्हाला गावामध्ये राहू देणार नाही, तुमच्याकडे बघून घेतो अशा धमक्या देखील वारंवार दिल्या जात होत्या. निवडणुकीचा पूर्वीचा राग मनामध्ये धरूनच मतेवाडी येथील ढोल ताशा वाजवणाऱ्या मुलांना मारहाण करण्यात आली आहे असं बोललं जात आहे. दसऱ्याच्या दिवशी कुरवंडीमध्ये देवीच्या मिरवणुकीच्या दरम्यान आम्ही वेळेश्वर आदिवासी तरुण मित्र मंडळ आम्ही देवीच्या मिरवणुकीसाठी आदर्श प्रतिष्ठान कुरवंडी यांच्या देवीच्या मिरवणुकीसाठी आम्ही त्या ठिकाणी मंडळ घेऊन मिरवणुकीसाठी गेलेलो असताना त्या ठिकाणी जितेंद्र जयसिंग तोत्रे यांचा वाढदिवस होता. त्यामुळे आम्हाला प्रथमतः वाजवण्यास बंदी करण्यात आली. आम्ही त्या ठिकाणी थांबलो. अर्धा तासाच्या वेळानंतर त्यांनी आम्हाला पुन्हा मिरवणूक सुरुवात करायला सांगितली. आम्ही मिरवणूक सुरू केली. मिरवणूक सुरू होत असताना पुन्हा एकदा त्यांनी त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये अडथळा आणला. आम्हाला वाजवण्यास मज्जाव करण्यात आला. वाजवू नका असं म्हणण्यात आलं. आम्ही त्या ठिकाणी वाजवण्याचं बंद केलं. परंतु डीजेच्या ठिकाणी नाचणाऱ्या तरुणांनी, दारू पिलेल्या तरुणांनी त्या ठिकाणी आमच्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांवरती प्राणघातक हल्ला केला. त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती दगडफेक केली. पोटाला आणि कमरेला ढोल ताशे बांधलेले असल्यामुळं त्यांना काही प्रतिकार करता आला नाही. मात्र अंधाराचा फायदा घेत दगडगोट्यांनी बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून त्यांनी त्या ठिकाणी आमच्यावर एक अन्याय केलेला आहे. याची तक्रार मी मंचर पोलीस स्टेशनमध्ये त्याच दिवशी त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे. अट्रॉसिटी गुन्हा त्यांच्यावरती दाखल केलेला आहे. कारण काय होतं त्याच्या पाठीमागचं कारण की आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये आमच्या 2 नंबर वार्ड क्रमांकातून आम्ही 3 उमेदवार हे बिनविरोध निवडून देऊन आम्ही त्यांच्या पुढील पार्टीला पाठिंबा दिल्याच्या कारणाने हे पुन्हा पुन्हा त्या कारणाचा उच्चार करत हे लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करत तुम्ही पाठिंबा दिला, तुम्ही गावामध्ये यायचं नाही आणि कोळपाटांवर तुम्ही या ठिकाणाहून निघून जा, तुमचं या ठिकाणी येण्याचं काही काम नाही आणि धरा मारा असं करत त्यांनी अंधाराचा फायदा घेत आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केलेली. बचत गटाच्या देवी विसर्जनाचा कार्यक्रम होता. आम्ही 9 दिवस देवी बसवली महिला बचत गटाच्या माध्यमातून. मंडळ आमचं रजिस्टर मंडळ आहे आणि आम्ही 9 दिवस दहशतीखाली राहिलो. 9 दिवस यांनी दरवेळेला राऊंड चालू झाला की गाड्यामध्ये लावायच्या, वाढदिवस करायचे, गलीच्या भाषेत आम्हाला शाब्दिक हे करायचं, शिवीगाळ करायची. त्यातूनही आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. का तर कसं महिलांचं मंडळ आहे, आम्ही कधीच विषय घेतला नाही, जाऊ दे मुर्दे. आता आमच्या पद्धतीने आम्ही पारंपरिक पद्धतीने आमची हे बोलवलं होतं, ढोल पथक बोलवलं होतं. आमची मिरवणूक चालू होती. 15 तारखेचा यांचा वाढदिवस, यांनी काल 18 तारखेला डीजे लावून साजरा करायचा. त्यातूनही आम्ही देवीची आरती झाल्यावरती 15 मिनिटं ते अर्धा तास त्यांना वेळ दिला, तुमचा वाढदिवस करून घ्या. त्यांनी केक कापला, त्यांच्या घोषणा झाल्या, त्याच्यावरही आमचा रिप्लाय काही नव्हता. आम्हाला वाटलं कार्यक्रम त्यांचाही आहे. त्यांनी कार्यक्रम पूर्ण केला आणि मग ज्या वेळेला देवीची मिरवणूक चालू झाली, पूर्ण गावातून एकच देवी बसली, मंडळाची नाही, कुठली नाही, महिलांनी देवी बसवली. ती महिला मंडळाचा हा कार्यक्रम होता. त्यात यांनी एवढा नाश केला आणि त्यातूनही त्यांनी उजेडात भांडण न करता अंधारात नेलं, गलीच्या प्रकारची शिवीगाळ केली. मी स्वतः होते, आमच्या आदिवासी बांधवांना मारलं त्यावेळेला मी स्वतः सोडवायला होते, पण त्यांनी बाय माणसाचा विचार केला नाही. आमच्या मुलींच्या कमरेला ढोल बांधले होते, त्या ढोलांचाही त्यांनी विचार केला नाही, का मुलींचा विचार केला नाही. धक्काबुक्की झाली.
आम्ही कोणाला आवरणार? अंधाराचा फायदा घेतला यांनी. पोरांच्या मी ढोल बिल बांधून मुलं होती त्यामुळे त्यांना ते ढोल सोडून प्रत्यंग अटॅक करता आला, पण ती काही करू शकली नाही त्यावेळेला. त्याच्यामुळे ना यांनी ही जातीवाचक शिवीगाळ केलाय. त्याच्यातून दुसरी गोष्ट काय यांची दहशत आहे. जसे निवडून आलेत ना, यांना वाटतं का आमच्या हातात सत्ता आली, आम्ही फार काही मिळवलं का काय. पण आम्ही कोणाचे गुलाम नाही. आम्हाला कोणीही जेवायला घालत नाही, आम्हाला कोणी सांभाळत नाही. आम्ही कुठल्याही प्रकारची कुठं लाचार नाही. त्याच्यामुळे आम्ही स्वाभिमानानेच जगणार. आम्हाला ही दहशत नको. या तक्रारीची दखल सर्वांनीच घ्यावी, पोलीस स्टेशननी घ्यावी, मीडियानी घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी महसूल आणि वन विभाग महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध शासकीय योजनेमधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रकांचं वाटप नेवासा फाटा इथे करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे होते. महसूल आणि वन विभाग महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमामध्ये विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रकांचं वाटप नेवासा फाटा इथे झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे होते. नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, नगरचे उपवनरक्षक आदर्श रेड्डी, पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे, दिवाई शिंदे, नगराध्यक्षा सौ संगीता बर्डे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, वाहन परिनिरीक्षक पद्माकर भालेकर यांच्यासह प्रत्येक विभागाचे अधिकारी यावेळी व्यासपीठावरती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी तहसीलदार सुधीर पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून प्रास्ताविक केलाय. शासनाच्या विविध उपक्रमांची तसेच देण्यात येणाऱ्या विविध दाखले आणि प्रमाणपत्रकांची यावेळी माहिती देण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांमध्ये जात प्रमाणपत्र तसेच शेतकऱ्यांना इतर जमिनीच्या बाबतीचे प्रमाणपत्र देण्यात आले. आरोग्य, वन पुरवठा, नगरपंचायत, बालविकास, कृषी आणि इतर विभागाच्या वतीनं प्रदर्शन स्टॉल्स यावेळी उभारण्यात आले होते. यावेळी तालुक्यामधील सर्व विभागाची मिळून 8119 दाखले देण्यात आले आहेत. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की योजनांचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी खुर्चीवरती बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी. आपलं काम करून घेण्यासाठी लाभार्थ्यांनी देखील अधिकाऱ्यांना आमिष दाखवू नये. तसेच योजनांचा लाभ जर तळागाळामधील लोकांपर्यंत गेला नाही तर गरीब गरजूंना या योजनांचा फायदा तरी कसा होणार आहे ते स्पष्ट करत त्यांनी याबाबत प्रत्येक विभागामधील अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कामं करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज शासन आपल्याद्वारे हा
महाराष्ट्राचा हा जनतेसाठी जो एकाच ठिकाणी त्या सर्व नागरिकांना त्यांना जे आवश्यक असलेल्या त्या योजनेमध्ये लागणारे कागदपत्र आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते सुविधा एका ठिकाणी मिळावी म्हणून शासन आपल्याद्वारे ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेब यांच्या या प्रयत्नातून या ठिकाणी आपण नेवासा येथे हे महाराज स्वारस्य अभियान या ठिकाणी आपण राबवत आहोत। आज कलेक्टर साहेबांचं हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे। सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या निमित्ताने वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थीला मिळणं हे त्याचा हक्क असताना त्याला जे येणाऱ्या अडचणी आहेत ह्या अडचणीमध्ये त्याला जो होणारा त्रास आहे आणि त्याच्या ज्या व्यथा आहेत ह्या शासनासमोर याव्यात आणि याच्यातनं एक खिडकीमध्ये की एका ठिकाणी त्याला ह्या लागणारे जे काही कागदपत्र आहेत ते देता यावेत आणि त्याला त्याचं जे काय सर्टिफिकेट असेल, प्रमाणपत्र असेल, जातीचं असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या योजना आहेत, डोल आहेत, उज्ज्वला गॅस आहे, त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांचे जातीचे दाखले असतील, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असतील, हे सगळे एका ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण एकत्र केलेलं आहे। यातनं सर्व अधिकारी या ठिकाणी येतात। नागरिकांचा हा जो समन्वय आहे या समन्वय या ठिकाणी होतो आणि यानंतर नागरिकांना त्यांचं काम सुलभ होण्यासाठी, उदाहरणार्थ एक रेशन कार्ड घ्यायचं असेल त्याला शेतूमध्ये गेल्यानंतर त्याला खूप काही त्रास त्या ठिकाणी ते रेशन कार्ड घेण्यासाठी होतो किंवा त्याचं रेशन कार्ड खराब झालं असेल तर त्याला तो मिळण्यासाठी त्रास होतो। हा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी फक्त ते एकदा सेतूमध्ये दाखल केल्यानंतर त्याला फोन करून त्या अधिकाऱ्यांनी हे रेशन कार्ड दिलं पाहिजे अशी संकल्पना ही आजच्या या कार्यक्रमात आहे। आज जनतेनेही खूप या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे। मी जनतेचंही या निमित्ताने अभिनंदन करतो। आज कलेक्टर साहेब असतील, जिल्ह्याचे DFO म्हणजे फॉरेस्ट अधिकारी असतील, रेड्डी साहेब असतील किंवा या निमित्ताने सर्वच विभागाचे MSCB असतील, कृषी विभाग आहे, RTO आहेत, ह्या सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेत आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत तर ते या ठिकाणी समजून घेतलेत आणि आज शासन हे खरं जनतेसाठी आहे आणि जनतेला त्याचा लाभ व्हावा ह्या उद्देशाने हा कार्यक्रम केलेला आहे। दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक खात्यामधील अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवावी। हे सर्व गोष्टी आहेत हे जरी फार लहान असल्या तरीही यांची जी उपयोगिता आहे, यांचं जे महत्त्व आहे ते गावामध्ये राहणारा जो गावकरी आहे, गावामध्ये राहणारी जी हमी आहे, गावामध्ये राहणारे जे अन्य जे मागासवर्गीय लोक आहेत यांच्यासाठी जे आहे हे जे प्रमाणपत्र असतात यांचं महत्त्व खूप जास्त असते आणि हे जे आहे प्रमाणपत्र हे कागद यांच्यासाठी नव्हते कारण की जर हे प्रमाणपत्र कुठल्याही गोरगरीब व्यक्तीला मिळतो तर हे प्रमाणपत्र जे आहे हे सर्व जपून ठेवतात कारण की त्यांना माहिती असते की त्यांना जेव्हा राशन कार्ड मिळाला, त्यांना जेव्हा उत्पन्नाचा दाखला मिळाला तर याच्या माध्यमातून त्यांना ज्या शासनाची वेगवेगळी स्कीम आहे त्याचा त्यांना खूप फायदा होऊ शकते आणि महात्मा गांधीची संकल्पना मांडली होती की गव्हर्नमेंटची जे काही स्कीम आहे, शासनाचे जे काही उपक्रम आहे त्याचा फायदा जे आहे समाजाचा जो शेवटच्या घटकापर्यंत आहे त्याला मिळाला पाहिजे आणि ही संकल्पना जी आहे ते धरून गव्हर्नमेंटची महाराष्ट्र अभियान आणि याच्या माध्यमातून जे एक समाधान शिबिर त्याची संकल्पना मांडली होती ज्याचा मागे एक मूळ आधार होता तो भाजपा आणि आजच्या शिबिरामध्ये मला खूप आनंद होतोय की आजचे शिबिर आज एका दिवशी या शिबिराचे मार्फत 8,000 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत त्यांना या शिबिराच्या माध्यमातून फायदा मिळणार आहे। शंकर नागदे, C24 तास, नेवासा। कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या समोर 22 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तहसील कार्यालयाच्या समोर 22 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे।
या आंदोलनासाठी कोपरगाव तालुक्यासह शहरामधनं मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। या उपोषणास विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला। कोपरगाव तालुका दुष्काळ यादीमधनं वगळल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या विरोधामध्ये भाषणामधनं तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला। कोपरगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी वाढलेले वीज भारनियमन तातडीनं बंद करावं, भारनियमन वेळापत्रकांमध्ये बदल करून शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबानं वीज पुरवठा करावा, बोंडअळीच्या नुकसान भरपाईपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी, रब्बी अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीचे अनुदान मिळावं, कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 नंबर साठवण तलावाचं काम तातडीनं सुरू करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। शासनाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करून या आमरण उपोषणाला तहसील कार्यालयाच्या समोर सुरुवात झाली आहे। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रखर भावना व्यक्त केल्यात। तर या उपोषणासाठी उपस्थित सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आणि माझी एवढीच विनंती आहे शासनाला, काय खऱ्या अर्थाने दुष्काळाच्या बाबतीमध्ये जे काय आपण निकष केलेले तर समक्ष पाणी असेल किंवा सर्कलवर जे काही पर्जन्य झालेले याची नोंद असेल, सर्व सर्कलची नोंद घेऊन त्यावर विचार व्हावा आणि दुष्काळासाठी जे निकष तुम्ही लावले याच्यावर फेरविचार करून कोपरगाव तालुका हा दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट करून दुष्काळाच्या यादीमधल्या तालुक्यांना ज्या ज्या सवलती मिळतील त्या सवलती आमच्याही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना, सर्व नागरिकांना मिळाव्या। आणि त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये जे 2016च्या साली कोपरगाव शहरामध्ये जवळजवळ 23 दिवसाआड पाणी मिळालं आणि त्याच्यामध्ये शहरामध्ये राहणारे नागरिक असतील यांना मोठी अडचण निर्माण झाली। पाणी स्टोरेज किती दिवसाचं करावं, कुठे करावं अशी अडचण निर्माण झाली आणि म्हणून तो प्रश्न परत एकदा भेडसावणार आहे, कारण दुष्काळ असल्यानंतर पाणी मिळणार नाही आणि म्हणून स्टोरेजचा महत्त्वाचा प्रश्न कोपरगाव नगरपालिकेचे तलाव हे तातडीने त्याचं काम सुरुवात करून स्टोरेजचा प्रश्न कोपरगाव नगरपालिकेसाठी मिटवावा अशी देखील मागणी शहरासाठी त्या ठिकाणी केलेली। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली इथे पर्यटकांना आकर्षित करणारं पर्यटन केंद्र म्हणजे आनंद कृषी पर्यटन केंद्र
2 वेळा या पर्यटन केंद्राला उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून पुरस्कार मिळालाय आणि त्याला कारण देखील तशीच आहेत. संस्थापक आनंद थोपटे आणि त्यांचा पूर्ण परिवार येणाऱ्या प्रत्येकाचा अगदी घरच्यासारखा पाहुणचार करतायत. थोपटे यांनी 35 एकर जमिनीमध्ये पर्यटनाला चालना देणारे अनेक उपक्रम इथे राबवले आहेत. तसेच स्वखर्चाने ते मोरांसाठी धान्य आणि पाण्याची देखील व्यवस्था करतायत. पर्यटन केंद्राच्या नावाप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलेल्या पर्यटकांना आनंद देणारं केंद्र शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली इथे शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन देखील तब्बल 35 एकर जमीन उपयोगामध्ये आणून ग्रामीण कृषी पर्यटनाला चालना देणारे आनंद कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक आनंद थोपटे हे गेल्या 10 वर्षांपासून ग्रामीण संस्कृती जगाच्या पुढे आणण्याचं काम करतायत. त्यासाठी घरामधील मुलगा, सून, नातवंड अशा 10 माणसांचं हे कुटुंब सेवाभावी वृत्तीने इथं काम करत आहे. या पर्यटन केंद्राला 2 वेळा उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून गौरवण्यात आलंय. आजही या भागामध्ये हजारोंच्या संख्येनं मोर आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी धान्य आणि पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणामध्ये इथे मिळत नाही. त्यामुळे आनंद थोपटे हे पदर मोड करून धान्य आणि पाण्याची व्यवस्था करून देतात. त्यामागे ग्रामीण भागाकडे शहरी भागाचा ओढा वाढावा या भूमिकेमध्ये त्यांनी उत्तम कार्य करून दाखवलंय आणि आजही करतायत. अतिथी देवो भव या ग्रामीण संस्कृतीचं ते पालन करतात. येणारे शहरामधील नागरिक जणू काही आपल्या घरीच आले आहेत अशी सेवा थोपटे यांच्या परिवाराकडून दिली जाते. यामध्ये 35 एकरामध्ये मुक्त फिरणं, मुलांसाठी खेळणी, घोडेस्वारी, बैलगाडीमधनं शिवार फेरी आणि खास ग्रामीण पद्धतीचं जेवण आणि तेही पोटभर असा सारा पाहुणचार इथे करण्यात येतोय. यामध्ये आनंद थोपटे यांचा मुलगा, पत्नी आणि सून स्वतः स्वयंपाक करून काय हवंय काय नको हे सर्व पाहतात. सगळं अन्न पुरवताना किंवा स्वयंपाक करताना हे आम्हाला खूप चांगलं वाटतं. ते जेवण केले की ते खुश होतात. मग ते खुश झाले की आम्हीही खुश होतो. म्हणजे जेवण केलं त्यांचा आत्माही खुश होतो, म्हणजे आम्हीही खुश होतो. त्याच्यामुळे साक्षात देवाला आपण जेवण वाढले हे असं वाटतं. आम्हाला आवडतं. आम्ही पूर्ण एकदम ग्रामीण पद्धतीचं जेवण करतो. पिठलं, वांग्याची भाजी, चटणी वगैरे. त्यांना आमचं जेवण खूप आवडतं. ते एकदम आवडीने खातात आणि त्यांचं आवड कशी कळते, लगेच ते जेवण झालं की खुश होतात आणि लगेच बोलतात की आम्हाला तुमचं जेवण खूप आवडलंय. ते डायरेक्ट म्हणतात अन्नदाता सुखी भव. भागात पाहुणे आले का स्वयंपाकाला उल्हास वाटतो आणि आलेले पाहुणे यांनी व्यवस्थित जेवले तर अजून आलेल्या पाहुण्यांना पुन्हा पुन्हा स्वयंपाक करावा असा वाटतो आणि त्याच्यात खरा ग्रामीण संस्कृतीचा आनंद आहे. आणि यामागे त्यांची असणारी भावना आणि ग्रामीण संस्कृती यांचा अचूक मिलाप घालून ते पाहुण्यांना आपलंसं करतात. छोट्या चिमुरड्या 2 नाती आपल्या मंजूळ आवाजामध्ये कविता म्हणून दाखवतात. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हे तडफडत्या रानात आणि तडफडत्या उन्हात राहिली समाजासाठी तू. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. कधी मिळेल मुठभर घास, कधी असेल तिचा उपवास. जीवनाच्या वाटेमध्ये किती असतो त्यांचा उपकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आणि येणाऱ्या प्रत्येकांना मोहून टाकतात. भविष्यामध्ये शासनाकडनं मदत मिळाली तर आमचे मोराची चिंचोली हे गाव पर्यटन गाव म्हणून प्रसिद्ध होईल असा विश्वास आनंद थोपटे यांनी व्यक्त केलाय.
पर्यटन व्यवस्थापन यांच्या केंद्रीय आणि राज्याच्या निधीमधनं ग्रामीण जनतेसाठी कृषी पर्यटन निर्मिती केली गेली, पण ते खऱ्या अर्थाने कृषी पर्यटन झालं आहे का? लोकांनी आपल्या जमिनी बागायती जमिनी मोडून कृषी पर्यटन उभारलं, पण त्यातनं त्यांना फायदा काही झाला आहे का हे आपण जाणून घेऊया थोपटे साहेबांकडून. थोपटे साहेब, काय सांगाल तुम्ही? आमचं गेली 10 वर्षापासून आनंद कृषी पर्यटन नावाचं केंद्र चालू केलेलं आहे. मी सर्वसामान्य शेतकरी आहे आणि सर्वसामान्य शेतकरी असल्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून आपण चालू केला. परंतु शासनाचे गेल्या 10 वर्षामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी वगैरे येऊन अनेक आश्वासनं दिली गेली, पण कुठलीही आश्वासनं किंवा कुठल्याही आश्वासनाची पूर्तता आमच्याकडे झाली नाही. त्यामुळं आज आम्हाला एवढ्या संकटाला तोंड द्यावं लागतं की प्रमाणाच्या बाहेर. तरीसुद्धा आम्ही थोडासा विचार करून थोडंसं एक प्रयत्न करून याच्यामध्ये कसं तरी जगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जर गोष्ट पूर्ण शासनानं जर पूर्ण पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारनं जर पूर्ण केली असती तर निश्चितपणानं आमच्या या गावामध्ये प्रत्येक घरागणीस पर्यटन झालं असतं आणि परदेशातील लोकसुद्धा ह्या चिंचोली गावामध्ये आकर्षित झाली असती आणि ह्या ठिकाणी पूर्ण नंदनवन तयार होऊन पाणी खेळलं असतं, अनेक मोर नाचले असते, खेळले असते, बागडले असते. सगळं चालू असताना एवढं दुष्काळाचे चटके बसत असताना ह्या मोरांकरता ह्या पक्ष्यांकरता आम्ही या ठिकाणी पाण्याची कॅन्ड भरून ठेवतो. वरच्या बाजूला त्यांना दररोजचं धान्य 1-5-10 किलो दररोजचं धान्य आणून टाकतो. आणि हे सगळं असताना आमच्याकडे कुठल्याही परिस्थितीत लोक येतात आमच्या प्रेमाखातर या कृषी पर्यटनाला पाहण्याकरता. आल्यानंतर पाहुण्यांचं यथोचित ग्रामीण पद्धतीनं स्वागत केलं जातं आणि स्वागत झाल्यानंतर चहा, नाश्ता आणि जेवणामध्ये संपूर्ण स्वयंपाक आमचा चुलीवरला असतो. चुलीवरल्या गरम गरम ज्वारी बाजरीच्या भाकरी, भरलेलं वांगं, पिठलं, लसणाचा ठेचा, शेंगदाणा ठेचा, लोणचं, वरण, भात, काकडी, टमाटो, कांदा आणि भाकरीवर घरचं साजूक गावरान तूप अनलिमिट अशा पद्धतीनं आमचं जेवण असतं. आणि हे जेवल्यानंतर मनुष्य संतुष्ट होऊन समाधानी होऊन अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देतो. आणि ह्या आशीर्वादावरच खरं आमचं आज चाललेलं आहे. आम्ही एवढ्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि या आशीर्वादामुळं मी जवळजवळ बऱ्याचशा पद्धती साधारण एक 40 लाख रुपये या लोकांमधूनच 2-2 रुपये मिळून ते साठवून आम्ही साधारण एक 40 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलेले. बँकेमध्ये जर प्रकरण करण्याकरता किंवा पैसे कर्ज मागण्याकरता जरी गेलं तरी बँक सांगते की तुमच्या एवढ्या जमिनीवर आम्हाला एवढं प्रकरण करता येत नाही, एवढ्या तारणावर एवढं कर्ज देता येत नाही. अशा अनेक अडचणी प्रत्येक वेळेस पावलावर आम्हाला येतात. परंतु त्याच्या सगळ्या अडचणीवर आम्ही मात करून आम्ही कष्टामधून 2 रुपये मिळून या ठिकाणी आमच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. दत्तात्रय आनंदराव थोपटे, मी आनंद कृषी पर्यटनचं काम पाहतो. नेटला वेबसाईट आहे चिंचोली-मोराची नावाने. त्या माध्यमातून आपल्याकडे महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळीकडचे पर्यटक येतात. त्यामुळे आम्हाला एक बाहेरच्या लोकांशी संपर्क मिळतो आणि बाहेरच्या लोकांना ग्रामीण भागाची माहिती आमच्या पद्धतीने जी सांगता येईल ती आमच्या पद्धतीने देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दरम्यान अतिथी देवो भव या वाक्याचा खरा अर्थ इथे आल्यावरती प्रत्येकाला समजतो. दीपा रमेश शिंदे बोलते मी. आम्ही पुणे वाघोलीवरून आलो आहे आणि वातावरण वगैरे खूप छान आहे. विलेजचे वातावरण आहे आणि थोडं रिफ्रेश वाटते इकडे आल्यानंतर. जेवण वगैरे खूप छान होता. पिंगळे C24 तास पाबळ. पुण्याकडे पाहूयात काही ठळक घडामोडी. अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या जाहीर सभेचं आयोजन. सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली चौफेर टीका. रत्ना धबधबा इथे आदिवासींचा दसरा मेळावा संपन्न. अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचा कडेलोट करू अशोक भांगरेंचा इशारा. निवासा फाटा इथे महाराजस्व अभियानाअंतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन. लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं करण्यात आलंय वाटप. आणि शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली इथे आनंद ऋषी पर्यटन केंद्र पर्यटकांना करते आकर्षित. C24 तासचा स्पेशल रिपोर्ट. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.